पुणे शहरामध्ये कलेक्टर ऑफिस या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध मोर्चा घेण्यात आलेला आहे। यासोबतच आपल्यासोबत काही पोस्टर दिसत आहेत। त्या पोस्टर वरती लिहिलेलं आहे की कसायाच्या हाती लागलेली गाय आणि जिहाद्याच्या हाती लागलेली हिंदुताई माझी कधीच जिवंत राहू शकत नाही। नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदचे काही कार्यकर्ते आहेत। आपण काय सांगाल, काय आजचं हे आंदोलन जे 4 दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये ज्या कुमारी यशस्वी शिंदे हिची लव जिहाद मध्ये फसून हत्या करण्यात आली, त्याचबरोबर वर्षानुवर्ष आमचे आस्थेचं असलेली गाय माता तिला कसायांच्या माध्यमातून तिला कापून तिची हत्या करून तिला खाल्लं जातं। तसाच काही प्रकार या जिहाद्या प्रवृत्तीच्या लोकांनी परवा त्या आमच्या यशस्वीताई सोबत केला। तिला लव जिहादच्या जाळ्यात फसवून 3 वर्ष तिच्याशी संबंध ठेवून जेव्हा त्यांचं मन भरलं आणि मन भरल्यानंतर जेव्हा तिने काही गोष्टीसाठी नकार दिला असेल, त्यानंतर हिच्या शरीराचे लचके तोडून तिच्या शरीराच्या विविध ठिकाणी इजा पोहोचून तिची हत्या करण्यात आली। त्यामुळे आम्ही असं पोस्टर लिहिलंय की कसायाच्या हातातली गाय आणि जिहाद्याच्या ताब्यातली ताई ही वाचवणं आमचं विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनीचं काम आहे। आता आपल्यासोबत इथे अजून काही महिला आहेत, भगिनी आहेत, यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ताई, न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का? मिळालाच पाहिजे। मातृशक्ती ही भवानी माता आहे इथे, आणि शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मातृशक्तीला एवढं सशक्त बनवलेलं आहे की तिथे आम्हाला मातृशक्तीला आणि हिंदू राज्यामध्ये कसलं आलंय हो, इथे आम्हाला मारायचं हे करायचं। आमची मुलं काय रस्त्यावर पडलीत का? या जिहाद्याने यायचं, त्या जिहाद्याने यायचं। अरे तो आमचा अरविंद काहीही नाही हातात आमच्या, आणि निशस्त्र त्याला मारता तुम्ही। तुम्हाला वाटत कसं नाही काळजात की ह्या मुलाच्या आई वडिलांनी गरिबांनी काय त्याला वाढवलं असेल हा, आणि त्या ताईने काय केलंय तुमचं ते तुम्ही तिला मारताय असं। मातृशक्ती या सगळ्याचा न्याय मागते। आई भवानी दार उघड दार। आता एक घटना अजूनही आम्हाला कळालेली आहे की ज्यावेळेस बजरंग दलाचा का विश्व हिंदू परिषदचा कार्यकर्ता होता, त्याची अंत्ययात्रा निघाली, त्यावरही दगडफेक झाल्याची घटना आम्हाला कळाली। याच्यात किती सत्यता आहे, काय घडलं? अंत्ययात्रेवरती जिहादी लोकांनी दगडफेक केली आणि अत्यंत निंदनीय गोष्ट आहे ही, त्याचा निषेध करतो आम्ही। आपण पाहताय की या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत। लवकरच ते माननीय कलेक्टर पुणे यांना निवेदन देणार आहेत। आता येणाऱ्या काळामध्ये या दोनही, एक युवती आहे आपली भगिनी आहे आणि एक अरविंद नामक युवक आहे, याला न्याय मिळणार का येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। अधिक माहितीसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी। अक्षय धोमाले, पुणे।